नमस्कार मित्रांनो, आज 14 जून 2021 महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये आज दिवसभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागामध्ये मित्रांनो कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर काही भागामध्ये हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे याविषयी छोटीशी अपडेट आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता. तर मित्रांनो, सुरुवात करूया कोकण विभागापासून. कोकण विभागामध्ये पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्वच भागामध्ये आज पावसाची शक्यता असणार आहे. जे काही पालघर, ठाणे, मुंबई उपनगर वगैरे या भागांमध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होईल. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ठिकठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, रत्नागिरीचा जो काही दक्षिण परिसर असणार आहे आपण स्क्रीनवर बघू शकता. त्यामध्ये राजापूर वगैरे, काडोलीचा दक्षिण भाग, सांगलीचा दक्षिण भागातला काही भाग, तर या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जे काही कोकणातील राजापूर आहे, राजापूरचा दक्षिण भाग, तसेच पुणे विभागातील काडोली आणि सांगलीचा जो काही दक्षिण भाग आहे या परिसरामध्ये मध्यम ते मुसळधार, तर राजापूरच्या बऱ्याचशा भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण बघू शकता सावंतवाडी आणि राजापूरचा जो काही मधला परिसर आहे, त्याचबरोबर निपाणी वगैरे हा जो परिसर दिसतोय या परिसरामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. खूप जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरात, मुख्यत्वे करून दुपारनंतर बऱ्याचशा ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. त्याचबरोबर मित्रांनो, पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली तसेच कोल्हापूर वगैरे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं बघायला मिळेल. सर्व भागामध्ये पावसाची शक्यता नाही. ढगाळ वातावरण काही भागामध्ये बघायला मिळेल. तर जो काही सांगलीचा परिसर आहे आपण स्क्रीनवर बघू शकता. सांगलीच्या दक्षिण भागामध्ये आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूरच्या काही भागामध्ये आज दिवसभरात चांगला पाऊस आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळेल. जसं की आपण बघू शकता कोल्हापूरचा दक्षिण परिसर मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. निपाणी, फोंडा वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, इतरत्र सोलापूर वगैरे, पंढरपूर, इंडी, जत, विटा, कराड या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो आज बघायला मिळेल. सातारा जिल्ह्यामध्ये हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, बहुतांश भागामध्ये कोरडं वातावरणसुद्धा बघायला मिळेल. सर्व भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. त्याचबरोबर मित्रांनो, नाशिक विभागामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याचबरोबर अहमदनगर या सर्वच भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे, नाहीच्या बरोबर आहे. परंतु हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये नाकारता येणार नाही. नाशिकच्या पश्चिम भागामध्ये तुरळक भागामध्ये पाऊस होऊ शकतो. नगरच्या दक्षिण भागामध्ये काही भागामध्ये किंवा तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. औरंगाबाद विभागामध्ये आज काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी बघायला मिळेल, परंतु पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. या परिसरामध्ये सुद्धा सर्व भागामध्ये पाऊस बघायला मिळणार नाही. ठिकठिकाणी किंवा तुरळक परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो आज पावसाचा जोर आहे तो कमी राहणार आहे. बीडच्या दक्षिण परिसरामध्ये काही ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. बहुतांश भागामध्ये बीडमध्ये शक्यता पावसाची नाहीच्या बरोबर आहे. अमरावती विभागामध्ये सुद्धा अमरावतीचे जे काही पश्चिम भागातले जिल्हे आहे, बुलढाणा, अकोला आणि वाशिम या परिसरामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. तर इतरत्र अमरावतीचा जो काही पूर्वी भाग तसेच यवतमाळमध्ये काही ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सर्व भागामध्ये पावसाची शक्यता नाही. यवतमाळचा मुख्यत्वे करून पूर्वी भागामध्ये हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. हा पाऊस आहे मित्रांनो सर्व भागांमध्ये नाही आहे, एकदम तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये मित्रांनो काल मागील 2-3 दिवसापासून जो काही पावसाचा जोर होता त्यामध्ये काही कमी बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी होईल.
तर पावसाची शक्यता असणार आहे. आपण स्क्रीन बघू शकता. गोंदियामध्ये हलका ते मध्यम, भंडाऱ्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, चंद्रपूरच्या पूर्वी भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर वर्धा आणि नागपूरच्या काही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता असणार आहे. बहुतांश भागामध्ये वर्धा आणि नागपूरच्या भागामध्ये वातावरण कोरडं बघायला मिळेल. ढगाळ वातावरण जरी बघायला मिळाले तरी पण ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे, सर्व भागामध्ये नाही. अशा पद्धतीचं वातावरण असणार आहे. तर मित्रांनो, आज संध्याकाळच्या टायमिंगला जो काही कोल्हापूरचा दक्षिण परिसर, कुरणवाड, कुडाची वगैरे हा जो परिसर दिसतोय, निपाणी, गारगोटी, फोंडा वगैरे या परिसरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.